एकीकडे मराठ्यांचा 16% आरक्षणाचा विधेयक विधिमंडळात मंजूर झाल्यानंतर सर्वत्र जल्लोष होत असतानाच तिकडे मात्र दुसरीकडे याकरता आत्मबलिदान देणाऱ्यांचं सुद्धा स्मरण करण्यात आलं, त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। पाहूया यावरचाच हा एक रिपोर्ट। व्यर्थ न हो हे बलिदान, काकासाहेब शिंदेंची जलसमाधी, 42 तरुणांच्या बलिदानानंतर आरक्षण। मोठ्या महत् प्रयत्नानंतर मराठा समाजाला अखेर आरक्षण देण्यात आलं। त्याचा सर्वत्र जल्लोष साजरा केला जातो। मात्र हे आरक्षण इतक्या सहजासहजी मिळालं नाहीये। त्यासाठी आतापर्यंत एकूण 42 मराठा तरुणांनी आपलं बलिदान दिलंय। मग जल्लोष कसा साजरा करायचा असा सवाल काही जाणत्या मंडळींनी उपस्थित केला। खऱ्या अर्थाने हे आरक्षणाची लढाई लढत असताना आज 2.5 वर्ष पूर्ण होतात। 2.5 वर्षामध्ये पुन्हा प्रत्येक घटनेला आम्ही सामोरं गेलेलो आहोत। आमच्या समाजातील आज 42 तरुणांनी आत्महत्या केलेल्या आहेत, त्यांनी त्यांचं बलिदान दिलेलं आहे, ते समाजासाठी शहीद झालेले आहे। अशी परिस्थिती असताना जल्लोष कशाचा करायचा हा प्रश्न माझ्यासारखा एका सर्वसामान्य मराठा समाजाच्या तरुणीसमोर उभा राहतो। मराठा समाजाच्या आरक्षणाच्या जल्लोषात काकासाहेब शिंदे यांचं बलिदान कसं विसरता येईल? त्यांनीच सर्वात पहिली जलसमाधी घेत प्राण गमावले। तरी हे आरक्षण न्यायालयात टिकेल का असा प्रश्न काकासाहेब शिंदेंच्या कुटुंबियांना पडलाय। पहिल्या सरकारनेही ते सांगितलं होतं, पहिल्या सरकारचीच या सरकारनं पुनरावृत्ती केलेली आहे। त्यामुळं या सरकारवर विषय म्हणजे भरोसा नाही। तसं शेतकऱ्यांची कर्जमाफीचा प्रश्न जसा आहे तसाच मराठा आरक्षणाविषयी सरकार तसंच करणार आहे। तोंडावरच लोकसभा आणि विधानसभा आहे। ह्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूक जिंकायच्या हेतून हे आरक्षण तोपर्यंत कोर्टात टिकवेल आणि त्यानंतर पुन्हा कोर्टात कुणीतरी जाईल आणि पुन्हा समाजाला आरक्षणापासून वंचित राहावं लागेल। आरक्षणानंतर मुंबईत सुद्धा आझाद मैदानावर सकल मराठी क्रांती मोर्चाच्या वतीनं श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी अजित पवार आणि जयंत पाटील उपस्थित होते। श्रेय घेण्याचं काही कारण नाही कोणीच, हे सगळ्यांनी एकमताने केलंय। अनेक दिवस आम्ही पण मागण्या करत होतो, त्या वेगवेगळ्या संघटना आहेत त्याही मागण्या करत होत्या, मुलं मुली पण मागण्या करत होती, समाज मागण्या करत होता, इतर समाज त्याला पाठिंबा देत होता आणि त्या प्रचंड जी लोक रस्त्यावर उतरली त्याचं हे खरं तर यश। राज्यकर्त्यांना कळालं पाहिजे की कुठल्या गोष्टीचं श्रेय घ्यायचं असतं, ही श्रेय घेण्याची वेळ नाहीये, हे आपण आपली जबाबदारी पार पाडलेली आहे। आता इतक्या जणांच्या बलिदानानंतर खरा प्रश्न आहे तो हे आरक्षण न्यायालयाच्या कसोटीत टिकण्याचं। हे जर या कसोटीत फोल ठरलं आणि फेटाळलं गेलं तर हे बलिदान व्यर्थ असंच म्हणावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। मराठा समाजाकरता आजचा दिवस ऐतिहासिक ठरला। मराठा आरक्षण मिळवण्याकरता 42 जणांनी आपल्या प्राणाची आहुती दिली। पुण्यात मराठा क्रांती मोर्चानं आंदोलनातील मृतांना श्रद्धांजली अर्पित केली। छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करून दिवे प्रज्वलित करण्यात आले। मृतांच्या प्रती 42 दिवे लावून श्रद्धांजली वाहण्यात आली। आनंद आहे आंदोलनाकरता 42 जणांचा मृत्यू झाल्याचं, दुःख सुद्धा आहे अशी भावना, संमिश्र भावना यावेळी मराठा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली। मराठा आरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला ॲक्शन टेकन रिपोर्ट आज सभागृहामध्ये सादर करण्यात आलेला आहे आणि संपूर्ण राज्याचं या अहवालाकडे लक्ष लागलं होतं। या अहवालानुसार मराठा समाजाला नोकरी आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये 16% आरक्षण नमूद करण्यात आलेलं आहे आणि यानंतर राज्यभरामध्ये भाजपच्या वतीनं जल्लोष करण्यात आलेला आहे। मात्र मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं जल्लोष न करता या आरक्षणाच्या लढाईमध्ये जे काही मृत पावले त्या मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आलेली आहे। डेक्कनच्या परिसरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करून या ठिकाणी जे 42 मृत आहेत त्या 42 मृतांना दिवे लावलेले आहेत आणि हा आनंद नसून हे आमचे जे मृत जे बांधव आहेत त्यांना ही श्रद्धांजली असल्याचं या ठिकाणी सांगितलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी जल्लोष करायला सांगितलेला आहे। आपण या ठिकाणी श्रद्धांजली वाहत आहात, नेमकी यामागची भूमिका काय आहे? मुख्यमंत्र्यांनी जरी जल्लोष करायचा असं सांगितलं असेल
तर आमचे 42 मराठा युवक हे हुतात्मा झालेले आहेत. तर त्याबद्दल आम्हाला जल्लोष करणं शक्यच नाही आहे किंवा तो विचार देखील आमचा नाही. आमचं मागणं एवढंच आहे की हे 42 हुतात्मा जे झालेले आहेत यांना पहिल्यांदा आपण एक सरकारी नोकरी आणि आपण डिक्लेअर केल्याप्रमाणे 10 लाख रुपये द्यावेत पहिल्यांदा. आणि हे 10 लाख रुपये त्यापैकी फक्त एकालाच तुम्ही आजपर्यंत पैसे दिलेले आहेत, बाकी 41 लोक राहिलेत. जरी माननीय मुख्यमंत्र्यांनी 16% आरक्षण हे जाहीर जरी केलेलं असलं तरी ते कायद्याच्या चौकटीमध्ये आणि न्यायालयामध्ये टिकणारं असावं. पुन्हा कोणीतरी येऊन याचिका दाखल करून त्याच्यामध्ये जर खोडा घातला तर त्याचं काय, याच्यासाठी सुद्धा जबाबदार माननीय मुख्यमंत्री राहतील. सरकारने आरक्षण तर जाहीर केलं, परंतु हे आरक्षण घटनात्मक आणि कायदेशीररित्या कसं टिकेल यासाठी पण सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. तसेच आरक्षण ही एक आमची मागणी होती. त्याच्याबरोबर जे आमच्या 19 मागण्या होत्या, शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, स्वामीनाथन आयोग असेल, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न असेल, त्यांच्या वसतिगृहाचा प्रश्न असेल, सारथी असेल, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल, या सर्व ज्या काही त्यांनी घोषणा केल्या होत्या निवडणुकापूर्वी या घोषणांची त्यांनी अंमलबजावणी करावी. तसेच ज्या कोपर्डीच्या ताईसाठी एवढा समाज एकत्रित आला तिच्या आरोपींना लवकरात लवकर फाशी जाहीर करावी. तसेच मराठा तरुणांवर जे काही गुन्हे दाखल केलेत ते लवकरात लवकर मागे घ्यावेत. या प्रकरणी सरकारनं जाहीर केलेलं आहे की 16% आरक्षण त्यांनी जाहीर केलेलं आहे. मात्र आणि यानंतर भाजपच्या वतीनं राज्यामध्ये मोठा जल्लोष करण्यात येत आहे. मात्र मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं मात्र हे कोणाचं एकट्या दुकट्याचं यश नसून हे ज्या आंदोलनासाठी जे मृत्यू पावले त्यांचं यश असल्याचं म्हटलेलं आहे. आणि सरकारनं खरं तर कायद्याच्या कसोटीवर टिकणारं आरक्षण दिलं पाहिजे अशी भूमिका व्यक्त केलेली आहे. कॅमेरामन सुशांत पांडुरंग रायकर, TV9 मराठी, पुणे.